नमस्कार, मी साक्षी चंद्रशेखरजी भेले आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते माझ्या साक्षी भेले पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर. आज खऱ्या अर्थाने चहाची बैठक ही कुणासोबत आहे? तर जी चहाची बैठक होणार आहे ती आज आध्यात्मिक क्षेत्रातील बैठक आहे. कारण माझा या पॉडकास्टच्या निमित्ताने एक उद्देश राहिलेला आहे की जी लोक आपल्या समाजामध्ये चांगलं काम करतात, ते क्षेत्र कुठलेही असो, सामाजिक, आर्थिक, राजकीय, त्या सगळ्या लोकांना तुमच्यापर्यंत पोचवायचं. म्हणजेच काय, तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात सुद्धा काही हिरे आहेत जे आपल्याला माहिती नाही आहेत. त्याच हिऱ्यांना या शोच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यापर्यंत पोचवायचं हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. आणि म्हणून आज जी चहाची बैठक होणार आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सेवेबद्दल, यांच्या लील्याबद्दल आणि अनेक भक्तांना जे काही चांगले अनुभव आले त्या अनुभवावर होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गुरुकृपा नेमकी काय असते, जे गुरुचरित्र आहेत त्या गुरुचरित्राचं एका भक्ताच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे, या सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत. तर आज या चहाच्या बैठकमध्ये आपण स्वागत करूया स्वामी भक्त असलेले आदरणीय श्री पंकजदादा पवार यांचं. आपलं या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मी विचार केला, माझा पहिला पॉडकास्ट घेतला, तो पॉडकास्ट मी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या कार्यावर, त्यांच्या जे काही सगळे कार्य आहेत त्या सगळ्या कार्यावर घेतला. आणि म्हणून माझा एक असा प्रामाणिक विचार झाला की आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या सगळ्या संतांबद्दल आपण पॉडकास्ट घेऊया. आणि म्हणून मी आज विचार केला की ज्यांना संताचे शिरोमणी म्हटलं जातं असे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी आपण काही बोलूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी असं म्हणेल की आजचं जे युग आहे ते संतांचं युग आहे. कारण स्वामी समर्थ महाराज असले किंवा श्री साईनाथ असेल किंवा श्री गजानन महाराज असेल, अनेक भक्त त्यांच्या ठिकाणी जे काही त्यांचे अक्कलकोट आहे, त्याचप्रमाणे शिर्डी आहेत, शेगाव आहे, या ठिकाणी अनेक भक्त येतात. कारण भक्तांना तेवढे अनुभव आहे त्यांच्या जीवनामध्ये. आणि जेव्हा विचार येतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा, त्यावेळेस दोन नावं प्रकर्षाने येतात. ते पहिलं नाव म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि दुसरं नाव म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज. तर श्री स्वामी समर्थ महाराज आणि या दोन नावांचा जे काही महाराजांचे अवतार कार्य आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम भगवान विष्णूंनी या जगाच्या कल्याणासाठी विविध अवतार धारण केले. त्यामधलाच एक भगवान दत्तात्रय महाराजांचा अवतार हा सर्वांना परिचित आहे. त्यामध्ये भगवान दत्तात्रय महाराजांनी मानवी जीवनाला संबोधन करून वेगवेगळे मार्गदर्शन करून त्यांचं दुःख निवारण केलं. त्याच वेळेस 1149 साली पंजाबमधील छेडीखेडे ग्राम या स्थानी धरती दुभागून परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराजांनी 10 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी अवतरली. त्यानंतर महाराजांनी 229 वर्ष पूर्ण भारत भ्रमण केलं. त्यामध्ये चीन, मलेशिया, जापान, वेगवेगळ्या देशामध्ये ते फिरले. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना भक्त, त्याच्यानंतर त्यांना सेवेकरी मिळत गेले, त्यांना मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्यानंतर 1378 साली आंध्र प्रदेश पिठापूर या ठिकाणी सुमती महाराणी यांच्या पोटी श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी अवतार धारण केला. त्या ठिकाणी त्यांनी लोकांच्या मनातला जो अंधश्रद्धा होता, म्हणजे लोकांच्या मनात जी अंधश्रद्धा होती, खूप अंधश्रद्धा चालायची की लोक वेगवेगळ्या प्रकारचे लोकांच्या मनामध्ये भूतबाधा अशा प्रकारची हे चालत होती. त्यावेळेस त्यांनी लोकांच्या मनामधून ते अंधश्रद्धा काढून त्यांना भक्तीचा मार्ग दाखवला आणि त्यांना त्यांच्या विचारांचा पूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. आणि मार्गदर्शन केल्यानंतर 229 वर्ष श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी त्या ठिकाणी वास्तव्य करून त्यांचं जीवन कार्य त्या ठिकाणी थांबून त्यानंतर 1528 साली आपल्या विदर्भामधील कारंजा लाड येथे भगवान नृसिंह सरस्वतींनी अवतार त्या ठिकाणी धारण केला. महाराज 5 वर्षाची बालरूप होईपर्यंत फक्त त्यांच्या मुखामधून ओंकार हा शब्द निघत होता. म्हणजे ते आईवडिलांसोबत असे बोलत नव्हते, फक्त ओंकारच हा शब्द फक्त ते बोलायचे.
त्यानंतर त्यांनी पूर्ण शैल्यगमन, पूर्ण भारत भ्रमण करून वेगवेगळ्या तीर्थस्थानांची त्यांनी स्थापना केली. औदुंबर झालं, त्याच्यानंतर गाणगापूर झालं, त्याच्यानंतर नरसोबाची वाडी, आपण वाडी म्हणून ज्या ठिकाणी करतो ते स्थापन करून एक लोकांना आपल्या हिंदू धर्माची त्या ठिकाणी पताका त्यांनी स्थापन केली. आणि गाणगापूर या ठिकाणी भीमा अमृजा संगम या ठिकाणी ते वास्तव्य करून त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मूळ पादुका स्थापन करून तिथं शैल्यगमन झाले. त्यानंतर परत मूळ स्थानामध्ये म्हणजे भगवान परब्रह्मश्री स्वामी महाराज आपले 1856 साली परत अक्कलकोटला खंडोबाच्या मंदिरामध्ये ते परत आले. तर त्या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर महाराज आपल्या याच्यात बैठकीमध्ये बसले. महाराजांचं वाक्य त्यावेळेस सतत चालू राहायचं की शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. लोकांना वेगळं वाटत होतं कारण की महाराजांच्या अंगावर कपडे नाही. हा लंगुटिया कोण आहे, अवलिया हा. लोक वेळीवाकडी बोलत होती. त्या ठिकाणी महाराज काहीच नाही, महाराजांचं वाक्य तेच चालू होतं, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. महाराजांना महाराज मूळ हे शिव अवतारच आहे ना. ब्रह्म भगवान हे स्वामी महाराजांचाच अवतार, हा मूळ विष्णूचाच अवतार आहे. हे लोकांना काय लक्षात होतं त्यावेळेस, काही लक्षात येत होतं. तर महाराजांनी ते लोकांना त्यावेळेस त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे 3 बांधव त्या ठिकाणी बोलत होते, आटपाट फुटत होते. त्यांच्या लक्षात आलं की हे बा कोण आहे, की हा अवलिया बा खंडोबाच्या मंदिरामध्ये बसलेला आहे, 3 दिवस झाले सतत आम्ही पाहत आहे, कोण आहे. चल त्यांना भेटायचं होतं. ते गेले त्या ठिकाणी. महाराजांना विचारलं की तुम्ही कोण आहे, कुठून काय कसे. महाराज बोलत नव्हते. त्या ठिकाणी अशीच एक चिलम पडली होती. त्यांनी ते चिलम उचलली, कारण की त्यावेळेस आता महाराज कसे चिलम प्यायचे, त्याचे साईबाबा झाले, गजानन महाराज झाले, हे चिलम प्यायचे. महाराजांना ते चिलम देऊन, ते तर रिकामी होती, त्यांना मजा घ्यायची होती महाराजांनी की हा कोण आहे अवलिया. हां, तर त्यांनी महाराजांच्या हातामध्ये ते चिलम दिली. चिलम दिल्यानंतर ते खाली होती. त्यांना वाटलं की बा हे आता पेटवल कसे. हां, ज्यावेळेस महाराजांनी ते चिलम तोंडाला लावली आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तो धूर त्याच्यामधून निघाला, त्यावेळेस ते एकदम आश्चर्यचकित झाले की हा खरंच एक अवलिया नसून तर हे कोणतं तरी एक परमार्थी हे आहे की एक जीवनकार्य कुठलं तरी संत आहे की आपल्या या अक्कलकोटमध्ये आले. तिथून महाराज सोळप्पाला भेटले, बाळप्पा महाराजांना भेटले. असं त्यांचं पूर्ण 22 वर्ष अक्कलकोटमध्ये महाराजांचं वास्तव्य होतं. त्या काळातच महाराजांनी शेगावचे गजानन महाराज किंवा शिर्डीचे साईबाबा यांचंही गुरुपद त्यांनी स्वीकारलं. आज जे म्हणतो ना आपण की गजानन महाराज आणि साईबाबा हे 2 वेगळे नाही आहे, हे महाराजांचे शिष्य आहे. त्यावेळेसच महाराजांनी त्यांचं गुरुपद स्वीकारलं गेलं होतं. अच्छा. आणि म्हणजे गजानन महाराजांना आणि मी असं ऐकलं आहे की गजानन महाराजांनी सांगितलं की तुम्ही शेगावला या आणि तिथं आपल्या लीला ज्या आहेत त्या करा. हो ना, तेच महाराजांनी ज्यावेळेस हे केलं की त्यांना समजलं ना की त्यांचं स्थान जे होतं ते, कारण की त्यांचं गजानन महाराजांचं वाक्य सतत चालू होतं, गण गण गणात बोते, गण गण गण, म्हणजे खास जे होतं ना ते एक गणपतीचं स्वरूप म्हणून महाराजांनी हे केलं होतं. म्हणून महाराज सांगितलं की तू शेगावला जा. आणि तिचं आज शेगावची प्रख्याती खूप आहे. त्याच्यानंतर शिर्डीला जे साईबाबा आहेत त्यांची खूप प्रख्याती आहे. आणि महाराजांना फक्त आपलं कसं आहे की विदर्भामध्ये फार कमी त्यांचं वास्तव्य, कारण की स्वामी समर्थ महाराज म्हटले की खूप लोकांच्या अंगावर काठी येतात, तो विषय आहे. हां, त्याच्यामुळं थोडंसं वेगळं वाटते थोडं लोकांना. पण महाराज ते वेगळे नसून महाराज हे एकच आहे आणि त्रिमूर्ती साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचाच अवतार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक महत्त्वाचं वाटतं की आपल्या स्वामी समर्थ केंद्राद्वारे अनेक कार्य केले जातात. त्यामध्ये समाजोपयोगी कार्यसुद्धा आहे, आध्यात्मिक कार्यसुद्धा आहे. तर स्वामींची सेवा करत असताना केंद्राद्वारे कशा प्रकारे ते कार्य केले जाते आणि एक भक्त कशा प्रकारे महाराजांची सेवा करू शकते. आधी जे राहिलं म्हणजे महाराजांचं जे वास्तव्य अक्कलकोटला जे 22 वर्ष होतं, ते 22 वर्ष महाराजांनी अक्कलकोटला वास्तव्य पूर्ण करून 1878 साली जे महाराजांनी एक छोटं हे नाटक म्हणून एक समाधीचं स्वरूप त्यांनी घेतलं, पण ते समाधी नव्हती. हां, त्याच्यानंतर महाराजांचं हे अजूनपर्यंत महाराज आहे आणि ते मार्ग त्यांच्या पद्धतीनं चालू आहे.
त्यानंतर या मार्गाची अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर या नावानं आपल्या विश्वामध्ये पूर्ण प्रचार प्रसार महाराजांचा चालू आहे. नारायणदासजी पिठले महाराज यांनी 22 वर्ष हिमालयामध्ये तपस्या करून त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतावर तपस्या करून ब्रह्मीभूत मोरेदादा दिंडोरीचे त्यांना त्यांचं गुरुपद स्वीकारलं आणि या मार्गाची स्थापना केली. मोरेदादांनी प्रत्येक गावोगावी जाऊन लोकांना मार्गदर्शन केलं, त्यांचे प्रश्न सोडवले. कारण की आर्थिकदृष्ट्या त्याच्यानंतर त्यांचे जे प्रश्न होते आर्थिक याचे किंवा समस्या भरपूर होत्या लोकांना, त्यांचे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवून त्यांनी छोट्या दिंडोरी दरबारला एक छोटं केंद्र त्यांनी स्थापन केलं आणि तिथून या मार्गाची वाटचाल चालू झाली. वेगवेगळ्या पद्धतीचे लोक त्या ठिकाणी येत गेले, त्यांचे प्रश्न निराकरण होत गेले, त्यांचे प्रश्न सुटत गेले. करत करत आज छोट्याशा वटवृक्षाचा आज मोठा वटवृक्ष आज तयार झाला. आपल्या त्र्यंबकेश्वरला गुरुपीठाची स्थापना परमपूज्य गुरुमाऊलींनी स्थापन केली. आज पूर्ण विश्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 16,000च्या वर आपले केंद्र आहे. इवन महाराष्ट्रामध्ये नाही तर बाहेर देशामध्ये मलेशिया, त्याच्यानंतर इंग्लंड, त्याच्यानंतर अमेरिकेला या ठिकाणी महाराजांची सेवेकरी आहे आणि त्या ठिकाणी एका सोयीनं महाराजांची सेवा केली जाते. आणि यांचं नियमाने हेच महाराजांचं म्हणजे आपले पिठले महाराजांचं वाक्यच असं होतं की नित्यनेमाने आणि एका शिस्तीने सेवा झाली पाहिजे महाराजांची. त्याचमुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर देशामध्ये एकाच वेळेस आरती होते. त्यावेळेस सकाळी भूपाळी 8 वाजता भूपाळी, 10:30 वाजता नैवेद्य आरती आणि परत 6:30 वाजता नैवेद्य आरती. अशा प्रकारच्या त्रिकाळ आरती प्रत्येक केंद्रामध्ये होत असतात. आणि याच मार्गामध्ये फक्त अध्यात्म नव्हे तर 20% अध्यात्म आणि 80% समाजकारण या मार्गामध्ये केले जाते. त्याच्यामध्ये या विभागात पूर्ण 18 प्रकारचे विभाग कार्यरत केले जातात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त मूळ जे कार्यरत आहे बाकी सर्वच आहे, पण एवढं मोठं जर सांगितलं तर आपल्याला वेळ दिवस कमी पडेल. त्याच्यामुळं मी तुम्हाला 4-5 याचे सांगतो. त्याच्यामध्ये बालसंस्कार सगळ्यात महत्त्वाचा विभाग, त्याच्यानंतर विवाह संस्कार, त्याच्यानंतर आयुर्वेद, त्याच्यानंतर कायदेशीर सल्लागार, त्याच्यानंतर प्रश्नोत्तर, अशा प्रकारचे 18 प्रकारचे विभाग यामध्ये आपल्या केंद्रामध्ये चालू राहतात. सगळ्यात महत्त्वाचा बालसंस्काराचा म्हणजे सगळ्यात मोठा विभाग तोच आहे की जे छोटे छोटे मुलं असतात त्यांच्यावर एक संस्कार केले जाते. म्हणजे संस्कार म्हणजे त्यांना मंत्रस्तोत्र शिकवल्या जाते, त्यांना योगा शिकवल्या जाते, त्यांना संस्कृतमध्ये जे मंत्र शिकवले जातात, त्यांना स्तोत्र शिकवल्या जातात, त्यांना योगा शिकवल्या जातात. अशा भरपूर प्रकारचे त्यांना या बालसंस्काराच्या विभागातून शिकवल्या जातात. आयुर्वेदामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये 2 वर्षापासून सतत मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी चालू आहे. नाडी परीक्षण आरोग्य शिबिर सतत चालू आहे. 2 वर्षामध्ये जवळपास आपल्या सोनोरीला पण त्या ठिकाणी आम्ही केलं होतं. आणि पूर्ण आजूबाजूच्या ठिकाणी जवळपास 5 ते 6 गावामध्ये ग्राम अभियानांतर्गत सेवा दिली जाते. म्हणजे जे आपले आजूबाजू त्याच्यामध्ये जवळा झालं, त्याच्यानंतर आपलं हैदतपूर झालं, या ठिकाणी म्हणजे प्रत्येक वेळेस महाराजांच्या आरत्या त्या ठिकाणी चालू आहे. असं पूर्ण महाराजांची सेवा या मार्गामधूनच कंटिन्यू अशी चालू आहे. आणि ज्यांना असं वाटलं की आम्हाला महाराजांच्या सेवेमध्ये जुळायचं आहे तर ते सुद्धा जुळू शकतात. तसं काही महाराजांना खूप मोठं म्हणजे हे नाही आहे की बा या ठिकाणी आलं पाहिजे, म्हणजे कसं ते काय त्याला काय साधी म्हणतात अपॉइंटमेंट घेणं असा कुठलाच या प्रकारे हे नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या मार्गामध्ये आपल्या केंद्रामध्ये विनामूल्य सेवा दिली जाते. हे जे मी तुम्हाला सांगितलं ना की प्रश्नोत्तर झालं की लोक भरपूर या मानवी जीवनामध्ये लोक खूप त्रस्त झाले आहेत की असे कुठल्याच प्रकारचे नाही की कुणांना मुलाचं लग्न होत नाही, कुणाला आजारपण राहतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी प्रश्न घेऊन येतात. या महाराजांच्या सेवेमुळे त्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ते सेवा दिली जाते. लोक ते सेवा करतात आणि त्यांना ते अनुभव येतात.
तसं महाराजांबद्दल असं म्हटलं जातं की महाराजांचे थोडेसे नियम आहेत. आता ज्यावेळेस मी सुद्धा गुरुचरित्राचं पारायण केलं होतं तर मला सुद्धा एक दोन जणांनी म्हटलं होतं की थोडंसं कडक आहे महाराजांचं काम. आणि त्यांच्याबद्दल हे सुद्धा म्हटलं जातं की महाराज परीक्षा घेतात आणि ते घेतातच. पण मला असं स्वतःला असं वाटते की परीक्षा घेणारे ते आहे, आपण फक्त परीक्षेत बसतो आणि आपल्याला पास करणारे देखील ते आहेत. माझी म्हणजे शेवटच्या क्षणी महाराजांनी परीक्षा घेतली होती. पण स्वामींना स्वामी आई म्हटलं जातं. कदाचित त्याचं कारणच ते आहे की ज्या प्रकारे हा भवसागरमध्ये तुम्ही ज्यावेळेस जात असता, ज्यावेळेस हा संपूर्ण जग म्हणजे एक भवसागर आहे, पण त्यामध्ये महाराज तुमचा हात पकडून नेहमी असतात, मला तरी असं वाटते. पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही आता सांगितलं की बऱ्याच लोकांना आपापलं जीवन जगत असताना प्रत्येकाला त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेच, काही ना काही आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांचा तारक मंत्र, की ज्याला म्हटलं जातं की अशक्यही शक्य करतील स्वामी. तर एखाद्या भक्ताला त्याची एखादी समस्या आहे तर त्या समस्येसाठी तो तारक मंत्राचा कसा ती समस्या सोडवण्यासाठी उपयोग करू शकतो? या प्रश्नोत्तराच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या प्रकारची सेवा दिली जाते. त्याच्यामध्येच तारक मंत्र म्हणा, प्रत्येक आपल्या या ऋषीमुनींनी या मंत्राची स्तोत्राची जी रचना केली आहे ते मानवी जीवनाच्या कल्याणासाठीच केली आहे. त्याच्यामधलंच एक तारक मंत्र की महाराजांचं त्याच्यामध्ये आहेच की अशक्य ही शक्य करतील. एवढी शक्ती या विश्वाचे जे स्वामी आहे यांना अखंड विश्वाचे स्वामी म्हटले जातात आणि ते आहेच, तेवढं त्रिकाळ सत्य आहे. ब्रह्मांड नायक आहे, विश्वाचे स्वामी आहे ते. त्याच्यामुळे त्या आपल्या तारक मंत्रामध्ये एक अशी दिव्य विभूती त्यामध्ये झालेली आहे की कुठल्याही आजारावर किंवाही संकटामध्ये कुठल्याही त्या मंत्राचं जर आपण उच्चारण केलं किंवा त्या मंत्राचं जर आपण तीर्थ तयार करून ते जर पाणी आपण ते जे आजारी व्यक्तीला जर दिलं तर त्याची तीव्रता तेवढी त्याच्या वेळी कमी होतात. एवढी शक्ती त्या तारक मंत्रामध्ये आहे. आणि जे लोकांच्या मनामध्ये जे हे झालं आहे की बा खूप म्हणजे सेवा कठीण आहे, खूप म्हणजे कसं लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. आता कुठलंही म्हटलं का नाही, कुठलंही सेवा म्हटली तर त्याला नियम तेवढे राहतातच, नाही तर मग कसं आहे त्याचं हे राहत नाही, त्याची तेवढी तीव्रता नसते की बा कधी केव्हाही केलं कधी वाचलं असं त्याचं हे नसते. पण त्याच्यासाठी लोकांच्या मनामध्ये की असं झालं की नाही बा या ठिकाणी कठीण आहे. कठीण कुठल्याच प्रकारची नाही. की आम्ही कसं करतो की ज्यावेळेस केंद्रामध्ये कोणी आलं का त्यांना जे शिस्त किंवा कुठल्याही प्रकारची जे शिस्त सांगितल्या जाते. आता कोणत्या मंदिरामध्ये गेलो का धरला आपण, कोणी चाललो कोणी विचारत नाही. आणि मंदिर वेगळं झालं आणि केंद्र वेगळं झालं. मंदिरामध्ये काय राहते की मंदिरामध्ये तुम्ही फक्त शांततेसाठी झालं की तुम्ही तुमचा जो आत्मा आहे तुम्ही त्या ठिकाणी दर्शन करता आणि 2 मिनटं बसता. पण केंद्र याला म्हणतं की केंद्रामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथं कुठे काही घंटा दिसत नाही, कोणी की तुम्हाला इथं काही हे करत आल्यानंतर तुम्हाला चप्पल स्टँडवरच हे चप्पल काढल्या जाते आणि पाय धुण्यासाठी तुम्हाला पाणी दिसले तरी त्या ठिकाणी पाय धुतले जाते. ते याच्यासाठीच की माणसाचा जो अहंकार आहे ना तो माणसाच्या तळपायामध्ये राहते. त्याच्यामुळं आल्यानंतरच पाय धुतो की ते म्हणतात ना की तळपायाची आग मस्तकात गेली म्हणजे हे मन आहे ते तसेच की त्याच्यासाठी पाय धुतले जातात की थंड पाण्यानं पाय धुतल्यानंतर तो शांत होतो. त्याचा जो अहंकार आहे तो महाराजांच्या दरबाराच्याच बाहेर तो ठेवला जातो. त्याच्यानंतर तो आतमध्ये म्हणजे आपल्या महाराजांच्या दरबारामध्ये आत येतो. महाराजांसमोर बसून त्याची जे विवंचना राहते त्याची जे समस्या राहते तो महाराजांसमोर मांडतो. त्याच याच्यामध्ये काय होते की महाराज त्यांची जे प्रश्न राहते त्यांची जे अडचणी राहतात ते महाराज त्याच वेळेस दूर करतात. त्याचवेळी त्यांना काय वाटते की बा खूप मोठी कठीण खूप मोठी सेवा या ठिकाणी कठीण सांगितल्या जाते, खूप मोठं असं थोडासा गैरसमज लोकांच्या मनामध्ये आलो तो थोडा दुहेक झाला पाहिजे. तारक मंत्राबद्दल असं काही आहे की इतक्या वेळेस तो म्हणायचा मंत्र म्हणून किंवा असं काही किमान आपण 11 वेळा तरी त्या मंत्राचं उच्चारण केलं पाहिजे. त्याचं जे पाणी किंवा तीर्थ जे तयार करतो ना आपण ते 11 वेळा तयार केलं झालं पाहिजे. त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारेल की संत कृपा म्हणजे गुरुकृपा नेमकी काय असते आणि महाराजांचे तुमच्या आयुष्यात किंवा भक्तांच्या आयुष्यात आलेले काही अनुभव आहेत का? महत्त्वाचे म्हणजे कसं आहे की सगळ्यात मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये काय होते की गुरुकृपा म्हणजे ह्या खूप मोठा म्हणजे गुरुची कृपा झाली म्हणजे याला खूप मोठा पैसा धन गाडी बंगला एवढं मिळाला म्हणजे गुरुकृपा नव्हे तर गुरूंचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे. की मोरेदादांनी नेहमी म्हणतात की सबसे बळा गुरु से बळा गुरु का ध्यास, हे महाराजांचं मोरेदादांचं वाक्य आहे. की तेच की गुरु प्रत्येकाच्यामध्ये कसं राहतं की
देवानं जर आपल्यावर जर कोप हे केला, म्हणजे देवाचा जर कोप झाला ना, तर गुरु निवारण करतात, पण गुरूंचा जर कधी कोप झाला तर देव निवारण नाही करत. एवढी मोठी गुरूंची शक्ती राहते. आणि प्रत्येक आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचं असणं खूप मोठं आवश्यक असते. त्यामुळे गुरूंचं खूप मोठं महत्त्व आहे याच्यामध्ये, की जेवढं सांगाल तेवढं कमी आहे गुरुचरित्र. म्हणजे त्याच्यामुळंच आपल्या याच्यामध्ये जे गुरुचरित्राचं वर्णन आहे, हा माऊलींनी 5वा वेद म्हटला आहे गुरुचरित्राला, की ज्याच्यामुळे अथांग शक्ती त्या गुरुचरित्रामध्ये आहे. आणि सर्व समस्येचं निवारण करण्याची क्षमता ते गुरुचरित्रामध्ये आहे. ते कुठलीही असो, ग्रहबाधा असो की कुठलीही असो. आणि गुरुचरित्र करताना काय होतं, की आधी खूप मोठा त्यांचा हे होत होता, की तुम्ही ऐकलं असाल की गुरुचरित्र म्हटलं काय, तुमच्या मनामध्ये पहिले आधी भीती निर्माण करण्याची हे होते, की नाही बा खूप मोठं, एवढं मोठं गुरुचरित्र राहते, की कशाला तू करतं. आणि कोणी करत, एक तर महिला वाचतच नव्हत्या आधी पहिले. तर सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी या मार्गामधून सर्वप्रथम गुरुचरित्र वाचण्यासाठी महिलांना पूर्ण मोकळं करून दिलं. त्याचमुळे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला या 2026चा जो दत्त जयंती सप्ताह झाला, त्यामुळे त्या सप्ताहामध्ये या केंद्राच्या माध्यमातून हजारो, आपले 16,000 जे केंद्र आहे, जवळपास 50 लाख गुरुचरित्र पारायण एका वेळेस पारायण झाले या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये. खूप मोठा, म्हणजे गिनीज बुकात त्याची नोंद व्हावी असा तो आकडा परमपूज्य गुरु माऊलींनी या अमरावतीच्या कार्यक्रमामध्ये माऊलींनी सांगितलं, की खूप मोठा गुरुचरित्र पारायण याच्यामध्ये झालं. आणि गुरुचरित्र करताना पारायणामध्ये त्या नियम आणि अटी त्या ठिकाणी केलं जातं. कारण धर्म पवित्र ग्रंथ ज्याला म्हटलं जाते तो गुरुचरित्र ग्रंथ. तर त्याच्या नियमावली आणि त्याचे नियम जर त्या पद्धतीनं झाले तर त्याची दिव्य अनुभूती आपल्याला येतेच. तर त्याच्यामध्ये शुक्रवारपासून जे तुम्ही त्या पद्धतीने केलं होतं, की शुक्रवारी 4 कुत्रे 1 गाय नैवेद्य दाखवून शुक्रवारी त्या गुरुचरित्र पारायणाची सांगता केली जाते. आता मुळात म्हणजे 4 कुत्रे आणि 1 गाय हे असं का, की दत्त महाराजांचे जे त्यांच्या चरणाशी असतात ते 4 कुत्रे म्हणजे 4 वेद, आणि गाय हे साक्षात कामधेनू आहे. पहिल्या दिवशी त्या गाईला विनंती करून आणि 4 कुत्र्यांना नैवेद्य टाकून त्यांना विनंती केली जाते, की आम्ही जे 7 दिवसात जे गुरुचरित्र पारायण करत आहे ते तुम्ही पूर्ण करून घ्या. आपल्यामध्ये क्षमता नाही आहे की गुरुचरित्र एवढं मोठं धर्मपवित्र ग्रंथ की आपण तो करू शकू, एवढी मोठी आपल्यामध्ये क्षमता नाही. करून घेणारे परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराज दत्त महाराज असतात, आपण फक्त निमित्त मात्र आहे. आज एवढी मोठी, आज हे वेळ, आज आपण बसलो या ठिकाणी, हे साधी वेळ नाही की आज गुरुवार या दिवशी आपण बसलो. हे महाराजांचंच नियोजन होतं, की महाराज या माध्यमातून की बा याला तुम्ही आज चर्चा दिली, 4ची चर्चा नाही आहे, आज स्वामींच्या विचाराची चर्चा म्हटलं तरी याला हे नाही. असं मोठं गुरुचरित्र पारायणामध्ये ते नियम त्या ठिकाणी पाळल्या जातात. पहिल्या दिवशी ते 4 कुत्रे नैवेद्य दाखवून शनिवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पारायणाला सुरुवात होते. त्याच्यामध्ये रोजचे अध्याय दिले आहे, पहिल्या दिवशी किती घ्यायचे, दुसऱ्या दिवशी किती यायचे, त्या पद्धतीनं 7 दिवसाचा तो सप्ताह पूर्ण करून शनिवारी सांगता केली जाते. शनिवारी सांगता केल्यानंतर तुमचं गुरुचरित्र त्या ठिकाणी पूर्ण होते आणि तिथून तुमचे जे तुमच्या अडचणी आहे, ज्या तुमच्या होते, तिथून फलश्रुती तुम्हाला मिळायला सुरुवात होते. मी एक नेहमी म्हणते माझ्या मनात, की आपण आपल्याकडे किती सत्ता असली, कितीही पैसा असला, कितीही धन असलं, पण शेवटी तुम्हाला यावं लागते याच ठिकाणी. कारण ती पावर, ती शक्ती एखाद्या व्यक्तीला सांभाळून घेण्याची ती अध्यात्मामध्ये आहे, ती गुरुमध्ये आहे. गुरुचरित्राचा तुम्ही उल्लेख केला, मला त्यातली एक कथा आठवली, की एक स्त्री होती, त्या स्त्रीला मुलगा झाल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांनी तिला, त्या मुलाला आशीर्वाद दिला की दीर्घायुषी व्हावं. कालांतरानं काय होते, की त्या मुलाचा मृत्यू होतो. ती महिला रडते, रडत रडत ती स्वामींजवळ जाते. लोक म्हणते की आता याचा मृत्यू झालेला आहे, पण तिचं एक वाक्य नेहमी होतं, की जर स्वामींनी हिला आशीर्वाद दिला आहे तर हा मरू शकत नाही. ती महाराजांजवळ जाते आणि महाराजांना म्हणते की तुम्ही याला आशीर्वाद दिला आहे, याचं मरणं शक्य नाही आहे. तर तिचा तो सगळा गोंधळ बघून लोक त्या ठिकाणी येतात, स्वामीसुद्धा येतात. स्वामी त्याच्या डोक्यावर हात फिरवतात आणि तो पुन्हा जिवंत होतो. मला असं वाटते की देवाचं वाक्य तरी खोटं होऊ शकतं, की देवानं आपल्याला आशीर्वाद दिला तो खोटं होऊ शकतो, पण सद्गुरू ते एवढी मोठी कृपा आहे त्यांची, त्यांचं खोटं नाही होऊ शकत. आणि हा महिमा सद्गुरूंचा आहे, हा महिमा गुरूंचा आहे. आणि ज्यावेळेस आपल्या आयुष्यात अशी वेळ येते त्यावेळेस मी नेहमी म्हणते की तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता ना,
ते सद्गुरू हात धरून तुमच्या पाठीशी उभे असतात. फक्त एवढंच आहे की ते दिसत नाही, पण तुमचं असं कोणतं काम नसतं की ते करत नाही. आणि आपण प्रत्येक वेळेस एक म्हणतो की देवाला आमच्या मनातलं माहीत नाही का, देवानं आमचं ऐकलं नाही पाहिजे का. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला एक अहंकार असतो की आम्ही देवाला कसं काय बोलू, देवानं आमचं ऐकावं. पण मला असं वाटतं, एक प्रसंग आठवतो की जोपर्यंत द्रौपदीमध्ये एक हे होतं की 5 माझे पती आहेत, पितामह भीष्म आहेत, ते मग काहीच होऊ देणार नाही. पण तिला हे लक्षात आलं की हे सगळेजण आहे ना, हे असमर्थ, हे काहीच करू शकत नाही. तोपर्यंत ती आपला पदर वाचवत होती. पण ज्यावेळेस तिच्या हे लक्षात आलं की परब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्णच मला वाचू शकतात, त्यावेळेस तिनं पदर सोडला आणि तिचं रक्षण, तिचं संरक्षण करायचं काम हे भगवंतांनी केलं आहे. आणि म्हणून कधी कधी ना देवाला बोलावणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. जो आपला अहंकार आहे तो अहंकार आपल्याला बोलावू देत नाही. आणि मला असं वाटते साक्षात सद्गुरूंचीच ही महिमा असते. आपण गुरुचरित्राबद्दल बोललो, त्याच्यात अध्यात्म आणि विज्ञान याचा देखील संयोग आहे, एक खूप चांगला संयोग आहे. त्याच्यामध्ये गुरुचरित्रामध्ये एक लिहिलेलं आहे की आपण दक्षिणेकडे पाय पडून झोपायचं नाही. त्याच्यामध्ये तेच एक आहे की दक्षिण आणि उत्तर हे स्थिर दिशा आहे. आता जे पृथ्वीचा नॉर्थ आणि साऊथ बोलतोय तो निगेटिव्ह आणि जे हे राहतात ना त्याच्यासाठीच. आणि जे मेलेल्या व्यक्तीचे पायच दक्षिणेकडे, कारण त्याचं त्याची एक रिझन आहे की त्याचं वाला जे अशुद्ध जे रक्तप्रवाह जाते तो आपल्या हृदयाकडे व्हावा, त्याच्यासाठी ते हे केले जाते. जे आपले जे हे राहतात निगेटिव्हिटी जे दिशा राहतात त्याच्यामुळे ते आपण दक्षिणेकडे हे करत नाही. म्हणून उत्तरेकडे जे दिशा जे कुबेराची म्हटल्या जाते, त्यामुळे जे कुठलंही पारायण झालं, गुरुचरित्र झालं, नवनाथ करा, भागवत करा, किंवा स्वामीचरित्र सारामृत करा, कुठलंही करा, इथे उत्तर दिशेला पूर्व दिशेलाच करून, फक्त त्याच्यामध्ये दक्षिण दिशा ही तेवढी निषिद्ध. एक अध्यात्माने एक सांगितलं की ही दिशा वर्ज्य आहे, आणि विज्ञान एक सांगते की पृथ्वीचा नॉर्थ आणि साऊथ पोल जो आहे तो त्या डायरेक्शनने येतो, आणि तो अशुद्ध रक्तप्रवाह जो आहे तर त्याच्यामुळे आपल्याला बरेच हे पण होऊ शकतात की आपलं डोकं दुखू शकते. आणि बरेचसे आपल्या जीवनावर किंवा आपल्या आरोग्यावर त्याचे परिणाम आणि म्हणून धर्मामध्ये मला असं वाटते की धर्मामध्ये काय केलं गेलं आहे की लोक तसे पाळणार नाहीत, म्हणून मग धर्माच्या याच्यानुसार जर सांगितलं तर लोक त्या गोष्टीचं पालन करतात. आणि लोक कसे आहे, निगेटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह आहे, दोन्ही लोक विचार करतात. आणि अध्यात्मच एक विज्ञान आहे, ज्या ठिकाणी विज्ञान थांबलं जाते तिथून अध्यात्म चालू होते. एक तेवढंच. म्हणजे मी असं म्हणेल की अध्यात्माला डोळे आहे, पाय नाही. विज्ञानाला पाय आहे पण डोळे नाही. आणि जेव्हा ह्या दोन्ही गोष्टीचा संगम होते त्यावेळेस मला असं वाटते की हा समाज अजून पुढे जाते. पुढचा प्रश्न की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नामस्मरण किती महत्त्वाचं आहे? खूप चांगला प्रश्न आहे. नामस्मरण याच्यामध्ये एवढी मोठी खूप शक्ती आहे. कुठल्याही महाराजांचं श्री स्वामी समर्थ या षडक्षरी मंत्राचा जर जप केला तर तुमच्या आयुष्यामधला पूर्ण जीवन बदलण्याची क्षमता त्या मंत्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये आता या नामस्मरण म्हणजे जप ज्याला म्हटलं जाते, नामस्मरण किंवा आम्ही जप म्हणतो, महाराजांचा जो जप राहते श्री स्वामी समर्थ तो अखंड चालू राहते. आता याचं कसं आहे की अखंड जप जर तुमचा चालू राहिला कुठल्याही याच्यावर, की सतत साधी गोष्ट करत घेतली तर एका व्यक्तीला, एखादं तुम्हाला उदाहरण देतो याचं, भिंगोटाचं. आता भिंगोटा राहते तो हो करतात ना, त्याचं रूपांतर असं होते की एक अळी राहते, त्या अळीवर तो भुंगा पूर्ण दिवसभर त्याच्यावर तो गू करत राहते. एवढा हे करते की त्या ॲटोमॅटिक त्या अळीचं रूपांतर त्या भुंग्यामध्ये होते. तसंच त्या नामस्मरणाचा अर्थ आहे की कुठल्याही याचं करा तुम्ही, भगवान श्रीकृष्णाचा जप करा, महाराजांचा करा, गजानन महाराजांचं करा की साईबाबांचं करा, महाराजांचं, तेवढी त्याची क्षमता एवढी राहते की माणसाचं जीवन फक्त तेवढ्या श्रद्धेनं तेवढ्या यानं तो झाला पाहिजे. तेवढ्या याच्यानं जर केला तुम्ही तर तो तेवढी त्याची क्षमता, तेवढी तीव्रता माणसाच्या जीवनावर निश्चितच तुम्हाला ते दर्शवून येतात. एवढी क्षमता त्या नामस्मरणात त्या जपात राहते. खूप मोठी शक्ती. आणि जेव्हा एखादा व्यक्ती नामस्मरण करतो, कारण नामस्मरण प्रत्येक म्हणजे आज कलियुगात असं म्हटलं जातं की कलियुगातलं, कारण पहिल्या काळामध्ये यज्ञ वगैरे केले जायचे त्याचं फलित होतं. आज कलियुगात बरेच जण म्हणतात की एक शॉर्टकट मार्ग तो म्हणजे नामस्मरण. तुम्ही 24 घंटे नामस्मरणात राहा, आणि जो व्यक्ती या नामस्मरणात असतो त्या व्यक्तीचा ऑरा काहीतरी वेगळा असतो. आणि असं म्हटलं जातं की ज्यावेळेस एखादा व्यक्ती नामस्मरण करतो
त्यावेळेस त्याच्या सद्गुरूंचा जो डायरेक्टली जो प्रभाव असतो तो प्रभाव राहतो, त्याच्यावर तो येतो. त्याच्यावर येतो. आणि निश्चितच आहे तेवढंच. बरेच असं म्हटलं जातं की जर तुमचे सद्गुरू जसे असतील तर बरेच लोक त्याप्रमाणे तसे होतात. म्हणजे स्वामी महाराजांची जर कोणी भक्ती करत असेल तर त्याच्यात तो कडकपणा आणि तो शिस्त येते. हा मला असं वाटतं नामस्मरणाचा एक प्रभाव आहे. एक एक राहते की तेवढं त्याची की गुरुच्या सानिध्यात राहिल्यानंतर, गुरूंच्या ज्या याच्यामध्ये जर राहिल्यानंतर ते गुरुच आपल्याला शिकवत असतात की कशा पद्धतीचं या ठिकाणचं वागणं असायला पाहिजे, कसं हे असायला पाहिजे, ते गुरु शिकवतात आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टी करत असताना एखादी व्यक्ती भक्तीत आहे, भक्ती करत आहे, पण कर्म शुद्ध असणं हे किती महत्त्वाचं आहे. कर्म शुद्ध असलं त्याच्या याच्यावर हे करते. आता प्रत्येकाचं कसं आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं आपलं कार्य करत राहतात. त्याच्यामध्ये की त्याच्या लक्षात आलं पाहिजे की आपण काय करत राहते. नाही तर काय होते की अध्यात्माचं तो अध्यात्मही करत राहतं आणि त्याचंवालं जे कार्य राहते तो कुठे ते चुकीचं करत राहतात. ते चुकीचं आहे, ते अत्यंत चुकीचं आहे. त्याला लक्षात आलं पाहिजे की आपण जे करत आहे अध्यात्मामध्ये राहून जर चुकीचं जर कार्य करत असाल तर तो त्याची जे क्रिया आहे किंवा त्याचे जे कर्म आहे ते वाईट त्याच्यावाले त्याला समोर त्या गोष्टीचा खूप पश्चाताप होते. हे एवढं त्यांनी निश्चित करा की आपण जर साधी गोष्ट आहे की महाराजांच्या सानिध्यामध्ये जर राहून तुम्ही चुकीचे कामं जर करत असाल किंवा चुकीचा मार्ग जर निवडत असाल तर तेवढी महाराज पाहतात काय चालू आहे. आपल्याला जरी दिसत नसेल की महाराज म्हणजे जो द्या महाराज तर केंद्रात आहे, महाराज बाजूला आहे, महाराज दरबारामध्ये आहे. नाही तर मग महाराज झोपत नाही असं याच्यातलं हे नाही की महाराज झोपले मग आपण आता काही केलं तरी चालते. अशातला तर एक हे करायला पाहिजे लोकांनी की बा नाही मग आम्ही काही करतो म्हणून असं चालत नाही. म्हणजे एक तर तुम्ही पूर्ण काहीच करू नये. मग त्या जे नास्तिक लोक म्हणतात ना की आम्ही मानत नाही, एकदाचे ते हे झाले. मग पण अध्यात्मामध्ये जर राहून तुम्ही जर या सगळ्या गोष्टी करत असाल तर ते तेवढं चुकीचं आहे. नक्कीच, कारण महाराज म्हणतात हम गया नाही जिंदा आहे. हाच तर खरी गोष्ट आहे ना. आणि मी असं म्हणते की सगळ्यात महत्त्वाचं देव काय पाहत असेल तर देव तुमचे कर्म पाहतो. तुम्ही किती वेळा कधी कधी नाव घेतलं हे देखील बघत नाही. तुम्ही काय, मी तर साधारण असं म्हणेल की तुम्ही काय खाता काय पिता हे देखील बघत नाही, पण देव हे बघतो की तुमचे कर्म कसे आहेत. ज्यावेळेस मी म्हणजे एक सगळ्या गोष्टी अनुभवून सांगते की ज्यावेळेस तुम्ही जास्त भक्तीमध्ये उतरतात, भक्तीची पहिली स्टेप अशी असते की देव तुमच्यासोबत असतो, तुमचं ऐकत असतो आणि देव हे पाहतो की तुम्ही किती चांगलं काम करता. भक्तीची दुसरी स्टेप काय असते, तुमच्या मनात कोणाविषयी कोणती भावना आहे हे देखील बघितलं जातं. आणि जर वाईट भावना असेल तुमच्या मनात एखाद्याविषयी तर ती काढायला सुरुवात होते. म्हणजे माझा दादा नेहमी म्हणतो की भक्ती म्हणजे नेमकं काय, तर आंतरिक शुद्धता तुमची केली जाते भक्तीतून, आणि ती प्युअरिटी केल्यानंतर तुम्ही शुद्ध होता. आणि ज्यावेळेस एखादा व्यक्ती संतांजवळ येतो ना तर संत जे राहतात व्यक्तित्व कसंही असलं तरी त्याला स्वीकारलं जातं. पण तुम्ही परमेश्वर भक्तीत ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्हाला ते सगळे क्रायटेरिया क्लिअर करावे लागतात, तुम्हाला तेवढं शुद्ध व्हावं लागतं, तेव्हाच तुम्ही परमेश्वरासोबत प्राप्त होऊ शकता. हे भक्तीचे अनेक मार्ग आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं मी असं म्हणेल की कर्म श्रेष्ठ आहे आणि देव सगळ्यात जास्त तुमचे कर्मच जर आपले चांगले असतील त्यासोबतच महाराज आपले गुरु आपल्या सोबत राहतात. तेवढीच हे राहते. आपले जर कर्मच जर वेगळे जर खराब असाल किंवा आपण जर वाईट मार्गाने जर जात असाल तर गुरु किंवा देव तुमच्यासोबत कशा हे राहील. आणि पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल, सगळ्यात महत्त्वाचा जो सगळ्या भक्तांना आवडतो, तो म्हणजे स्वामींचे तुमच्या जीवनात आलेले काही अनुभव आणि भक्तांच्या जीवनात आलेले अनुभव. या महाराजांचा जो स्वामी मार्ग आहे या सेवेचा, हाच मुळातच अनुभूतीचा मार्ग आहे. अनुभूतीच या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला जो आलेल्या प्रत्येक सेवे करायला की अनुभूती आल्याशिवाय तो या ठिकाणी येत नाही. महाराज लगेच देतात, नवीन सेवे करायला तर लगेच देतात. त्यामध्ये एक मला आलेला अनुभव सांगतो. म्हणजे कसं होतं की दुसऱ्याचं सांगितल्यापेक्षा मी माझा स्वतःचं सांगतो की गेल्या आहेत जसं महाराजांच्या सेवेमध्ये महाराजांनी मला जवळपास म्हणजे या मार्गामध्ये काहीतरी मागच्या जन्मामध्ये माझं काहीतरी प्रारब्ध किंवा काही कुठल्या तरी ज्याच्यात चांगलं असेल म्हणून या जन्मामध्ये महाराजांच्या चरणाची सेवा मला करायला मिळत आहे. दुसरी गोष्ट की गेल्या 2-3 वर्ष झाले मला रेटिनाचा खूप त्रास होता. म्हणजे अजूनही आहेच, माझं डोळ्याचा तर लहानपणापासूनच त्रास होता.
2 वर्ष आधी काय झालं की रेटिना डिटॅचमेंट झाला होता माझा डाव्या डोळ्याचा. की रेटिना डिटॅचमेंट होणं म्हणजे डोळ्याने दिसणं ॲटोमॅटिक बंद होते. तो दिवाळीचा दुसरा दिवस होता. दिवाळी झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी थोडंसं दिसणं कमी झालं. होत असेल बा, कारण की आता डोळ्याची कमजोरी असल्यामुळं तो होतच असेल. त्याच्यानंतर हळूहळू पण कमी कमी होत गेला आणि डोळ्यानं दिसणं डाव्या डोळ्याने बंद झालं. एकदम घाबरलो मी. घरी कोणीच नाही, घरी आई होती, मिसेस गावाला गेली होती. अमरावतीचे दवाखाने बंद होते. आता अमरावतीचं आपल्याजवळ जवळ आहे, त्याच्यामुळं अमरावतीचे दिवाळीचा दुसरा दिवस असल्यामुळं तोही बंद होता. तर काय करायचं, कसं करायचं. अमरावतीला दुसऱ्या दिवशी चेकअप करायसाठी गेलो. चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी सरळ सांगितलं की तुमच्या डोळ्यातून रेटिना डिटॅचमेंट झाला आहे, डोळा गेलेला आहे. रेटिना म्हणजे गेला म्हणजे शेवटची जे हेच असतात की रेटिना. काय करायचं, कसं करायचं, इकडे तिकडे. त्यावेळेस मानसिक पूर्ण म्हणजे मेंटली डिस्टर्ब झालो होतो मी. त्यावेळेस महाराजांची आशीर्वाद, महाराजांचा हात पाठीशी होता. त्यावेळेस महाराज म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी असतो. मग डॉक्टरांजवळ अकोल्याला चेकअप केलं वगैरे केलं. ते म्हणे ऑपरेशन करतो आम्ही, असं करतो. ऑपरेशनचा दिवस ठरला, सर्व झालं. पण काही कारणास्तव ज्यावेळेस डॉक्टर आपलं हेल्थ सर्टिफिकेट मागतात, त्याच्यानंतर ऑपरेशन करतात, त्यावेळेस आम्ही हेल्थ सर्टिफिकेटसाठी आमच्या जवळच्या डॉक्टरांजवळ गेलो. डॉक्टरांनी हेल्थ सर्टिफिकेट तर देण्याचा नकार नाही दिला, पण त्या अगोदर सांगितलं की तुम्ही या ठिकाणी ऑपरेशन केल्यापेक्षा तुम्ही हैदराबादला ऑपरेशन करा. म्हणजे या आपल्या देशामध्ये सगळ्यात अतिउच्च ठिकाण म्हणजे डोळ्यासाठी हैदराबाद आहे, LV प्रसाद. म्हणजे त्या ठिकाणी ऑपरेशनची तारीख ठरली. ऑपरेशन झालं. ऑपरेशन जवळपास 2 तास ऑपरेशन चाललं. ऑपरेशन 2 तास चालत असताना सतत महाराजांचं नामस्मरण त्या ठिकाणी चालू होतं. हातपाय पुरे थंडे पडले होते. सोबत कोणी नाही. मी विचार मनामध्ये होतो की एकटाच मी, कारण की 2 तास ऑपरेशन चालू आहे. हातपाय थंडे पडले पूर्ण. सोबत कोणीच नाही, फक्त मिसेस आणि मीच होतो. त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे अनुभव येत गेले, पण महाराज त्यावेळेस सोबत होते. ऑपरेशन झालं. 2 दिवस त्या ठिकाणी राहिलो. घरी आलो. घरी आल्यानंतर 1 दिवस झाला. दुसऱ्या दिवशी अचानक महाराजांची अचानक झोपेतून महाराजांनी उठलं तर काय, कारण की मी रोज जवळपास 10 ते 12 वर्ष झाले असं महाराजांची सतत सेवा चालू आहे सकाळची. महाराजांचं येणे, दरबार उघडणे आणि दरबार उघडून महाराजांची सेवा करणे सकाळची. काय झालं महाराजांना, कारण की सोबत असतातच महाराज. सकाळी त्यावेळेस उठताना महाराजांनी उठलं, उठ म्हणून. उठलो तर उठून पाहताना महाराजांची भव्यदिव्य मूर्ती समोर उभी होती. की महाराजांचं स्वरूप पाहणं खूप, फोटोमध्ये आपण पाहू शकतो, पण ज्यावेळेस महाराज समोर राहतात ना, तर खूप म्हणजे 7 ते 8 फुटाचे महाराज उभे राहतात. अजानुबाहू स्वरूप त्यांचं वाला. आणि त्यांचे जे हात आहे, त्यांचे हात गुडघ्याखाली जातात. जे थोर पुरुष, जे संत असतात, त्यांचेच हात गुडघ्याखाली जात असतात. इव्हन कोणाची हात गुडघ्याखाली जात नाही. महाराजांनी उठलं, उठ म्हणे. उठलो, पाहत होतो महाराजांचं स्वरूप. त्याच्यानंतर सोबत माझे वडील दिसले. वडील 2 ते 2.5 वर्ष झाले वारले. ते आजारी होते, तेही सोबत दिसले. मी एकदम हे झालो की माझ्यासाठी आंबील आणि भाकर आण म्हणे. एकदम मी डचकून उठलो, रडायलाच लागलो. त्यावेळेस घरचे आवरणं झाले की म्हणे तू काय झालं की रडायला लागला, की काय झालं. म्हटलं महाराज दिसले. महाराजांनी बोलावलं आणि भरीत आपलं आंबील आणि भाकर महाराजांनी नैवेद्य मागितला. त्यावेळेस शक्य नव्हतं की मी केंद्रामध्ये येऊन, कारण की त्यावेळेस डोळ्याला एकदम लगेच त्याचं ऑपरेशन झालं होतं. बाहेर मला येता येत नव्हतं. मग घरीच महाराजांना नैवेद्य दाखवून महाराजांची आरती केली. एवढा खूप मोठा अनुभव. आणि तिथून आजही कुठल्याच प्रकारची अडचण गेली नाही. व्यवस्थित चालू आहे सगळं. डोळ्याची कुठलीच एवढी मोठी शक्ती महाराजांची राहते की महाराज म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यावेळेस आणि महाराजांचं वाक्य आहे की तुम्ही जर अनन्याक्षमा चंतुमा पाही माये जना परिउपासते तेषाण नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम्. महाराजांना जर अनन्य भावे जर तुम्ही तुमचं जीवन महाराजांना जर समर्पित केलं ना, तर खरंच तुमचा योगक्षेम स्वतः महाराज चालवतात. तेवढी तुमच्यात हे पाहिजे. खरंच नाही तर मग आज करतो उद्या करतो. महाराजांना माणसाच्या याच्यामध्ये काय होते की
चिलबिल होऊन जाते माणूस, मग तू हे करते तू तसं नाही करत, तसं व्हायला नाही पाहिजे. एका याच्यावर गुरुवर जर विश्वास असेल ना तुमचा, तर तेवढी दृढ विश्वास तुम्ही गुरुवर ठेवा. ते कुठली असो, गजानन महाराज असो, महाराज असो का साहेब. एवढा मोठा अनुभव माझ्या जीवनामध्ये आला. आणि तो अनुभव आल्यानंतर काय होतं की माणसाचा आणि सेवेकरांचा गुरुबद्दल जो विश्वास आहे ना, तो अजून दृढ होत असतो. अशा प्रकारचे भरपूर जणांना या ठिकाणी अनुभव येतात, महाराजांची सेवा करतात. प्रत्येकजण या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती अनुभवाशिवाय आला. त्यामुळं प्रत्येकाला अनुभव या मार्गामध्ये येतात. नक्कीच मी हे तुमची गोष्ट ऐकली आणि मला आज समजलं, ज्यावेळेस मला पॉडकास्टच्या वेळेस एक प्रश्न पडला होता, तर सेकंड पॉडकास्ट घ्यायचा कोणाचा. मी सगळ्या प्रेक्षकांना अनुभव सांगते. ठरला की यांच्यासोबत आता दुसऱ्यांसोबत सेकंड पॉडकास्ट घ्यायचा. त्यांना काहीतरी काम आलं, तो पॉडकास्ट कॅन्सल होऊन गेला. मला असं वाटलं की आता पुढे आपण हा शो चालू ठेवायचा की नाही ठेवायचा. मी बंद करण्याच्या मार्गावर होते, पण साईनाथांनी मार्गदर्शन दिलं आणि म्हटलं मेहनत करायला घाबरू नको. म्हटलं ठीक आहे, आता जर देवच म्हणतायत, साईनाथच म्हणतायत की चालू ठेवायचं म्हणून, तर माझ्याकडे 7-8 नावं होते. आता दुसरा पॉडकास्ट घ्यायचा कोणाचा. मी पूजा करत होती आणि विचार केला की आता मी यांना फोन करून पॉडकास्टसाठी बोलावेल. 7-8 नावं होती आणि मी गजानन महाराजांना म्हटलं की महाराज तुम्ही सुचवा बरं मला, मी कोणाचा पॉडकास्ट घेऊ म्हणून. मी 5 ते 6 नावं दिलं. सगळ्यांसाठी महाराजांनी नाही म्हटलं, सध्या घेऊ नको. नंतर मग तुमचं नाव हे सगळ्यात शेवटी होतं माझ्या लिस्टमध्ये, कारण तुम्ही इथंच आहे, मी तुमच्यासोबत कधी येऊन पॉडकास्ट घेऊ शकते हा एक विचार होता. नंतर मग मी म्हटलं चिडून महाराजांना की आत्ता कोणाचं घेऊ पॉडकास्ट, तुम्ही मला प्रत्येक वेळेस ना पेचात पाडता. मग तुमचं नाव घेतलं की त्या केंद्रातल्या त्या दादांचा घेऊ का पॉडकास्ट, असं मी कातावून म्हटलं महाराजांना. तर तुमच्या नावासाठी महाराजांनी होकार पाठवला. आणि मला आत्ता वाटते की महाराजांनी का तुमच्या नावासाठी होकार पाठवला, नक्कीच तरी कारण तुमची तेवढी गुरुभक्ती होती आणि म्हणून महाराजांनी तुमच्याबद्दल मला नाव पाठवलं. तर आज मला नक्कीच असं वाटलं की काय असेल की महाराज कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये सेवा करून घेतात. त्यामध्ये तुम्हाला ते निवडलं की बा ही जी सेवा आहे की महाराजांचं कार्य लोकांपर्यंत अजून जास्त याच्यामध्ये वेगाने जाण्यात यावं, त्याच्यासाठी महाराजांनी या माध्यमातून तुम्हाला माझं नाव निवडलं. ते महाराजांची कृपा. महाराज जे सुचवतात तेच करा, जे गुरुची आज्ञा राहते ते करावंच लागते. गुरुची आज्ञा, गुरुवाक्य परब्रह्म असं म्हटलं जाते. एक पुढचा प्रश्न की बरेच लोक म्हणतात की आम्ही देवपूजा करतो, भक्ती करतो, तरीही आमच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी आहे, घटना होत आहे. जर तुम्हाला प्रारब्ध भोगावंच लागत असेल, सगळं आयुष्यात सेट असेल की हे सगळं होणार आहे, मग आपण भक्ती का करायची. माणसाच्या प्रत्येक याच्यात काय होते की त्याच्या प्रारब्धानुसार ते भोगावंच लागते. हे देवाला नाही सुटलं. त्यामध्ये जर तुम्ही गुरुची, देवाची जी आराधना केली किंवा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं जर सेवा केली, तर त्यांचे जे जीवनकार्य आहे, जे भोगाचे आहे ते तर भोगणारच आहे. आता मध्ये मीच जर कधी समजा जर महाराजांच्या मला मीच जर समजा कधी म्हटलं असतं की मी एवढं तर महाराजांची सेवा करत आहे, मग माझ्यासोबत रेटिना डिटॅचमेंट का झाला, असं तो व्हायला न पाहिजे होता. पण माझ्या याच्यात जे प्रारब्धात होतं ते कळलं. पण त्याची तीव्रता कमी करण्याची जी क्षमता राहते ते परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराजांमध्ये असते आणि देवामध्ये असते. जे व्हायची ते घटना ते होतच, त्याला चुकत नाही. जे आपल्या जीवनामध्ये जे घडतात ते तर घडणारच आहे, पण त्याची तीव्रता कमी करण्याची जी क्षमता राहते ते गुरुमध्ये राहते. ते सद्गुरूंमध्ये नक्कीच. तुम्ही एक अनुभव सांगितला, माझ्या आयुष्याचा एक अनुभव आहे. तो अनुभव माझ्या दादासोबत घडलेला एक मोठा प्रसंग आहे. आम्ही उडीसामध्ये गेलो होतो. तिथलं आम्ही हनुमानजीच्या मंदिरामधून बाहेर आलो आणि तिथलं एक स्टेडियम होतं. ते स्टेडियम पाहायसाठी आम्ही निघालो. तर आम्ही सगळेजण ऑटोमध्ये बसलो. आम्ही मागं 4 जण होतो. माझा दादा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बसणार होता, त्याने त्या पोराला उठवलं, तो समोर बसला. काय झालं की तिथल्या मेन रोडमध्ये एक ट्रक गेला समोर आणि ऑटोवाल्याने ऑटो काढला. त्याच्यामध्ये काय झालं की त्या ऑटोमध्ये आणि ट्रकच्या चक्क्यामध्ये दादाचा पाय अडकला होता. दादा ओरडत होता, काहीतरी झालं, देवा वाचव, देवा वाचव. आम्हाला एक्झॅक्टली त्याच्यासोबत काय झालं हे माहीत नाही, आम्ही मागं होतो, पण याच्यासोबत काहीतरी झालं आहे, कारण एकट्यात तो होता, तो ओरडत होता. तितक्यात एक माणूस आला आणि कंडिशन अशी होती की 1 सेंटीमीटर जरी तो ट्रक मागे गेला असता
किंवा पुढे गेला असता तर खूप वाईट झालं असतं. 1 सेंटीमीटर, कारण त्याचा पाय तेवढा अडकला होता. त्याला खूप त्रास झाला, खूप वेदना झाला. तितक्यात आम्हाला काहीच माहीत नाही, एक माणूस आला, त्याने ट्रकच्या काचावर हात मारला, ट्रक जाग्यावर थांबवला, दादाजवळ गेला, दादाचा पाय काढला त्याच्यातून, त्याला विचारलं तू बरोबर आहे ना, तू ठीक आहे ना, त्याचा पाय काढला, तो तिथून निघून गेला, दिसला नाही कोणाला. तो एकाच व्यक्तीला दिसला फक्त तिथं असणाऱ्या एवढ्या लोकांपैकी. नवल या गोष्टीचं वाटलं की आम्ही त्याच्या मागं असून आम्हाला काहीच माहीत नाही त्याच्यासोबत काय झालं, पण तो एक कोणतरी माणूस येतो, तो ट्रक थांबवतो, तो दादाचा पाय काढतो, त्याला विचारतो. तर दादांनी म्हटलं की कदाचित माझ्या प्रारब्धात हे होणं होतं, पण ज्या वेदना होत्या त्याही झाल्या. पण ज्यावेळेस आम्हाला असं वाटलं की याला लागलं असेल, काय झालं असेल, डॉक्टरजवळ गेलो, एक्सरे काढला, त्याच्या पायाला काहीच झालं नाही. तेच तर मग ही किती मोठी. आणि दादा म्हणे की साक्षी, आपण म्हणतो की बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रारब्धानुसार भोगाव्या लागतात, पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष हनुमान बनून प्रत्यक्ष साईनाथांनी माझं रक्षण केलं. ज्याही देवावर तुमचे विश्वास असेल किंवा गुरूंवर विश्वास असेल तर ते त्या ठिकाणी धावून आणि सद्गुरू जे आहे ना, सद्गुरू तुमचा हात नाही सोडत. तुम्ही कितीही हे करा, काही करा. कारण मी एक प्रत्यक्ष एक उदाहरण आहे की एकदा असंच महाराजांसोबत भांडण झालं. गजानन महाराजांसोबत भांडण झालं माझं. मी बोलले की महाराज असं तसं तुम्ही माझ्यासाठी काहीच करत नाही, मी आजपासून तुमची पूजा नाही करणार आहे. बिलकुल असंच म्हटलं मी. तर काय झालं, त्या एका घंट्यात इतक्या विपरीत परिस्थिती निर्माण झाल्या. मला वाटलं हे सगळं एका घंट्यात कसं काय बदललं, सगळ्या विपरीत परिस्थिती. म्हणजे इतकी की मी ते विपरीत परिस्थिती सांगू शकत नाही. माझ्या लक्षात आलं की आपण बोललो, पूजा नाही करत असं म्हटलं. प्रॉब्लेम काहीच नव्हता, पूजा नाही करत तू नको करू. प्रॉब्लेम हा होता की मी तुझ्या आयुष्यात काहीच करत नाही, तू असं कसं काय म्हटलं. त्याच्यानंतर लक्षात आलं, मी पटकन महाराजांजवळ गेली की महाराज आय एम सो सॉरी, मी चुकले. महाराजांना शरणागती गेली की आप संभालो अभि. त्यावेळेस त्या एका घंट्यात महाराजांनी काय दाखवून दिलं, जर मी डोक्यावरून कृपेचा हात काढला ना, सगळं हे होऊ शकतं. म्हणून त्यांच्या कृपेचा हात असणं हे महत्त्वाचं आहे. आणि महाराजांची कसं देवाची भक्ती करणं मी थोड्याफार प्रमाणात म्हणलं की ते सोपं आहे, पण देवावर विश्वास ठेवणं हा सगळ्यात कठीण आहे. आणि त्याच विश्वासाची एक परीक्षा होत असते आणि कोणाला त्या परीक्षेमधून ते जावंच लागतं आणि किती ते दृढ होत जाते. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही परीक्षा पास करता, परीक्षा त्यांच्याच हातात आहे आणि ते पास आहे तेच आपल्याला करतात. तर पुढचा प्रश्न, एक शेवटचा प्रश्न, की कुणाला स्वामींची सेवा करायची असेल तर ते स्वामींचे कोणते ग्रंथ आहेत ज्याचं मनन करू शकतात, पारायण करू शकतात? सगळ्यात महत्त्वाची महाराजांची जे सेवा दिली जाते, महाराजांचा सगळ्यात जो जप आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, आणि जे सेवा दिली जाते की सगळ्यात महत्त्वाचं की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं. हे स्वामी चरित्र सारामृत महाराजांचं 21 अध्यायाचं चरित्र आहे की ज्याचे रोजचे क्रमशः 3 अध्याय केले जातात. माऊली मोरे दादा नेहमी सांगतात की स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय. आता 3 अध्याय असे की माणसाचं जे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ हे तिन्ही काळ सामावून घेण्याची क्षमता हे श्री स्वामी चरित्र सारामृतमध्ये आहे. म्हणून हे क्रमशः 3 अध्याय रोजच्या नित्यसेवेमध्ये केले जातं. सगळेजण आपल्या प्रत्येकजण आलेला सेवेकरी यात क्रमशः 3 अध्याय आणि 11 माळी महाराजांचा जप हे नित्यनेमानं करत राहतो. बाकी आईसाहेबाची सेवा केली जाते, म्हणजे दुर्गा सप्तशतीची. माणसाच्या जीवनामध्ये जे कुलदेवतेचं जे स्वरूप म्हटलं जाते, कुलदेवतेची सेवा, त्याच्यानंतर गुरुचरित्र, भागवत, त्याच्यानंतर नवनाथ, अशा प्रकारची आपल्या या मार्गामध्ये सेवा दिली जाते आणि मानवाचं जीवन या सेवेमधून त्यांचं निराकरण होते. अशा प्रकारची सेवा त्या ठिकाणी दिली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे विश्वास, श्रद्धा, तोच मोठा सगळ्यात आणि सबुरी. आल्यानंतर तोच मोठा की विश्वास खूप मोठा. आणि येतात भरपूर जण येतात, जातात, काही करतात, पण या ठिकाणी या मार्गामध्ये महाराजांच्या सेवेमध्ये टिकून राहणं ते तेवढंच महत्त्वाचं आहे. नाही तर मग आला आणि गेला ते त्या ठिकाणी चालत नाही. भरपूर जण येतात असे, पण टिकून ठेवणं आणि टिकून राहणं हे तेवढंच महत्त्वाचं असते. आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा कोण स्वामींची किंवा संतांची सेवा करणार हे आपण
नाही डिसाईड करत, ते डिसाईड करतात की कुणाला या मार्गावर आणायचं. नाही तर अख्खं गाव आज भरपूर जण आहे, आपलं केंद्र आहे, भरपूर जण या जातात, सगळे जण जातात. पण दरबारामध्ये महाराज ज्याला बोलावतात तोच या दरबारामध्ये येतो, नाही तर अन्यथा कोणीच येत नाही. आणि थांबवलं जात नाही की कुठलाही मान सन्मान या ठिकाणी खूप मोठी म्हणजे प्रसिद्धी या ठिकाणी केली जात नाही. प्रत्येकजण या ठिकाणी सेवेकरीच आहे, तो सेवेकरीच आहे, कोणीही असो. अशा प्रकारची या मार्गामध्ये या मार्गाची वाटचाल या प्रकारे चालू आहे. नक्कीच. या पॉडकास्टचा शेवट मी विजय ग्रंथाच्या जनुसार करेल. त्यामध्ये लिहिलं आहे की संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे. आणि संतांमध्ये ही सगळ्यात मोठी पावर आहे, शक्ती आहे की रंकाचे राजे करतात, राजेचे रंक करू शकतात. खूप खूप धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी या पॉडकास्ट देण्यासाठी तयार झालात. आणि अतिशय सुंदर आपली ही चर्चा या ठिकाणी झाली की महाराजांबद्दल त्यांच्या अनेक अनुभव, मलासुद्धा काही अनुभव आले, ते सुद्धा शेअर केले गेले. आणि तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्ही येता पॉडकास्ट बघता पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पॉडकास्ट त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना याची गरज आहे, या सगळ्या अनुभवांची, विचारांची आणि स्वामी सेवेची ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही हा पॉडकास्ट पोहोचवा. आणि जर तुम्हाला महाराजांबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, अजून दुसरा काही पॉडकास्ट करायचं असेल तर खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहा. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ.